Up to this we have covered so many concepts. Okay, so our last concept was use of the double integral in terms of the volume and area, and some of the examples we have seen. After that we discussed about how to convert the problem, Cartesian problem, into the polar coordinates and how to find the solution of that problem. Okay, it's very easy method. Just you have to put x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. Instead of dx dy you have to put r dr d theta. Okay, हे आपण लास्ट टाइम सगळं पाहिलेलं आहे. After that we have solved examples on a triple integral, how to find the triple integral, what is the use of triple integral. Okay, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. But today we solve some of the examples to find the volume in terms of triple integral. We have to find the volume using triple integral. So today we discuss this. Okay, today we will discuss this. Okay, so let us take example. Look at the first example. Evaluate triple integral dv. Evaluate triple integral over s dv where region s is bounded by, where the region s is bounded by the three coordinate plane. Three coordinate plane कुठले कुठले? x is equal to 0, y is equal to 0, z is equal to 0 and the plane x plus y plus z is equal to 1. हे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल त्याच्या खाली येते, नंतर डिस्कस करू. ओके, सो हाऊ टू सॉल्व the example. Okay, it's very easy. How to find the limits, it's very easy. So you means here मी आता एक्झाम्पल घेतो, त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डिस्कस करेन की कशी लिमिट्स फाइंड आउट केले आपण ट्रिपल इंटिग्रलचे, कारण विदाउट लिमिट्स वी कांट सॉल्व द एक्झाम्पल. ओके, कारण आपल्याकडे काहीच नाही आहे ना त्याचा डेटा, फक्त आपल्याला त्यांनी दिले की कॉर्डिनेट प्लेन आणि प्लेन एक्स प्लस वाय प्लस झेड याच्यामध्ये आहे. आपला रिजन कुठे बाउंडेड आहे बघा, रिजन इज बाउंडेड बिटवीन एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0, झेड इज इक्वल टू 0 अँड एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1. हा एक प्लेन आहे, त्या प्लेनच्या मध्ये सगळ्यांनी बाउंडेड झालेला रिजन आहे, त्याचा मला व्हॉल्यूम काढायचं आहे. ओके, दिस इज द प्रॉब्लेम. तो हिअर बघा आता एक्झाम्पल, हिअर रिजन इज बाउंडेड बाय द कोऑर्डिनेट प्लेन अँड द प्लेन कोऑर्डिनेट प्लेन्स अँड द प्लेन एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1. तर आता लिमिट्स ऑफ झेड म्हणजे तुम्हाला बेसिकली एक आयडिया तर कळली, एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0, झेड इज इक्वल टू 0, हे त्या 3 लिमिट्स असणारच आहेत. ओके, आता रिस्पेक्टिडली त्याच्या रिस्पेक्टिवली आपल्याला दुसरे लिमिट्स काढायचे आहेत एक्स वाय झेडचे. तर बघा आता सुरुवात कशी करायची असते. लिमिट्स ऑफ झेड, पहिल्यांदा तर लिमिट्स ऑफ झेड काढू. तर काय आहे, झेड इज इक्वल टू 0 तर गिवन आहे तुम्हाला, झेड इज इक्वल टू 0 आणि इथे बघा हे इक्वेशन दिलं एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1. यामध्ये झेड इज इक्वल टू काय येईल, तर हे सगळा डेटा ह्या बाजूला ट्रान्सफर केल्यानंतर काहीच फुट झेड इज इक्वल टू 0 तर हे लोअर एंड आहे तुमचं, बट अप्पर लिमिटसाठी तुम्हाला झेड ह्याच बाजूला ठेवून हे सगळं त्या बाजूला ट्रान्सफर केलं तर काय होईल, झेड इज इक्वल टू 1 मायनस एक्स मायनस वाय. ओके, झेडसाठी हे सुरुवात ही नेहमी झेडने करावी. ओके, तुम्ही दुसरंही करू शकता, बट तिघांचे आन्सर एकसारखेच तेच येतील. बट आपण काय करतो, जे इझी आहे त्या इझी वेने आपण जात आहे. आधी झेडचे लिमिट्स मी काढून घेतले, तर झेड इज इक्वल टू काय आलं इथे 0 टू झेड इज इक्वल टू 1 मायनस एक्स मायनस वाय. नेक्स्ट स्टेपमध्ये बघा आता एक एक व्हेरिएबल, आता झेडचे लिमिट्स भेटले, झेड नको यायला पुन्हा आता डबल, म्हणजे झेड इज इक्वल टू काय ठेवावं लागेल 0. नेक्स्ट इक्वेशनमध्ये त्याच इक्वेशनमध्ये झेड इज इक्वल टू 0 ठेवून द्यायचा आणि वायची व्हॅल्यू काढायची. एक तर लोअर लिमिट तुम्हाला माहिती आहे वाय इज इक्वल टू 0. आता हा वाय इज इक्वल टू 0 तसाच हा लोअर लिमिट ऑफ वाय. फॉर द अप्पर लिमिट वी डोंट नीड, आपल्याला झेडची गरज नाही आहे, वी डोंट नीड दिस झेड. हे मी मुद्दा मराठीत सांगतो कारण ते कळावं म्हणून. वी डोंट नीड दिस झेड, त्यामुळं पुट झेड इज इक्वल टू 0 हिअर. ओके, ह्याच्यामध्ये झेड इज इक्वल टू 0 ठेवला तर वाय काय येईल 1 मायनस एक्स. ठीक आहे, हे भेटले मला वायचे लिमिट्स. आता लिमिट्स ऑफ एक्ससाठी एक्स इज इक्वल टू 0 तर दिलेलाच आहे, पण त्यामध्ये आता अप्पर लिमिट जर काढायचं असेल एक्सचं तर त्याच्यामध्ये काय करा, मला हे वाय पण नको झेड पण नको, म्हणजे वाय आणि झेडच्या ठिकाणी मी काय ठेवणार 0 0, तर एक्स इज इक्वल टू किती आला 1. सो हे झालं एक्स इज इक्वल टू 1. हे झाले लिमिट्स कोणाचे, एक्स वाय झेडचे. आता ट्रिपल इंटिग्रल सगळ्यांना माहिती आहे, ट्रिपल इंटिग्रल व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रल ओव्हर एस डी व्ही. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे. व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रल ओव्हर एस डी व्ही. सो दिस इज द व्हॉल्यूम. तर आता हे काय होईल बघा, लिमिट्स डी झेड डी वाय डी एक्स, मी डी व्ही म्हणजे काय डी झेड डी वाय डी एक्स. आता याचे लिमिट्स पुट करा. आधी झेडचे, झेड फ्रॉम 0 टू 1 मायनस एक्स मायनस वाय, वाय फ्रॉम 0 टू 1 मायनस एक्स अँड एक्स फ्रॉम 0 टू 1. हे लिमिट्स मी लिहिले. ओके, आपल्याला हे माहिती आहे व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रल ओव्हर एस डी व्ही.
ओके, हे सगळ्यांना माहिती आहे. मग आता मी हे लिहून घेतलं ट्रिपल इंटिग्रल. आता डी झेड डी वाय डी एक्स म्हणजे मला झेड इज इक्वल टू काय ठेवायचे, झेड फ्रॉम 0 to 1 मायनस एक्स मायनस वाय, वाय फ्रॉम 0 to 1 मायनस एक्स अँड एक्स फ्रॉम 0 to 1. हे लिमिट्स मी आता लिहून घेतले इथे. लिमिट्स लिहिले. सॉल्व करण्याची पद्धत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेली आहे. काय, एक एक व्हेरिएबल, जर तुम्हाला इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू झेड घ्यायचं असेल तर वाय आणि एक्स हे तुमचे कॉन्स्टंट असणार आहेत. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं, झेड तर निघून जाईल. आता बघूया, आता 1 by 1 आपण एक स्टेप वाईज बघूया. 2 तसेच राहिले. इंटिग्रेशन 0 to 1 0 to 1 मायनस एक्स हे तसंच राहिले. डी वाय डी एक्स तसंच आहे. इंटिग्रेशन ऑफ डी झेड म्हणजे काय, झेड. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स काय असतं, एक्स. तसं इंटिग्रेशन ऑफ डी झेड इज झेड. आणि झेडची लिमिट्स पुट केली 0 to 1 मायनस एक्स मायनस वाय. आता हे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं तर हा 0 पुट केला तर काही फरक पडणार नाही. त्यामुळे हे काय राहील, 1 मायनस एक्स मायनस वाय डी वाय डी एक्स आहे. आता हा इंटिग्रँड म्हणला आणि त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आहे, डी वाय. त्यावेळेस एक्सची टर्म ही काय असते, कॉन्स्टंट. बघा आता ह्याचं इंटिग्रेशन घेतलं आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 डी वाय वाय मायनस एक्स इज कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ 1 डी वाय इज वाय मायनस इंटिग्रेशन ऑफ वाय काय असणार आहे, वाय स्क्वेअर बाय 2. आता वायचे लिमिट्स येतील 0 to 1 मायनस एक्स डी एक्स. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वाय आहे त्या त्या ठिकाणी आता काय येणार आहे, अप्पर लिमिट 1 मायनस एक्स, लोअर लिमिट 0. तर ज्या ठिकाणी वाय तिथं 0 ठेवला तर लोअर एंड तुमचा 0 बनेल. आता डायरेक्ट अप्पर लिमिट पुट करून देऊ. अप्पर लिमिट पुट केल्यानंतर काय होईल, वाय 1 मायनस एक्स इंटू 1 मायनस एक्स मायनस 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 आणि हा इथे डी एक्स. आता हे एक्झाम्पलमध्ये बघा, 1 मायनस एक्स 1 मायनस एक्स 1 मायनस एक्स, हा 1 मायनस तुम्ही वाटलं त्याला सॉल्व्ह करू शकता, पण हे फार लेंदियस होईल म्हणून काय करतोय आपण आता शॉर्टकट मेथड वापरून 1 मायनस एक्स हा याच्यातून सगळ्यातून कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 मायनस एक्स मायनस 1 मायनस एक्स बाय 2. ओके, डी एक्स इज इक्वल टू, आता हे आतमध्ये सॉल्व करायला इझी आहे. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल, 2 मायनस ट्वाईस एक्स मायनस ह्या मायनसमुळे ह्या आतली साईन चेंज होतील तर काय होईल, -1 प्लस एक्स कॅन्सल होऊन तुम्हाला हे असं राहील. हे सॉल्व केल्यानंतर मग तुम्हाला इझी आहे सॉल्व करायला. त्याचा आन्सर काय आला 1/6. सो यू जस्ट चेक द स्टेप्स अँड गेट द आन्सर. सो दिस इज माय आन्सर 1/6. सो दिस इज द व्हॉल्यूम. आता हे एक्झाम्पल 6 मार्कला ह्याच्या आधी विचारलेलं आहे. काहीच याच्यामध्ये अवघड नाही आहे. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, झेडपासून सुरुवात करायची आहे. झेड एक व्हेरिएबल इलिमिनेट करत जायचा. झेडचे लिमिट्स भेटले की झेड इलिमिनेट करायचा. म्हणजे झेड इज इक्वल टू किती पुट करावं लागेल, 0. आता दोन्ही वाय पण भेटला आणि झेड पण भेटला की हे एक्स काढताना दोन्ही इलिमिनेट करायचे. म्हणजे दोन्ही काय करायचे, 0 पुट करायचे. अशा तऱ्हेने हे आन्सर आलं आहे. ओके, सो हिअर इथं तुम्हाला अजून एक एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी सॉल्व करा घरी. मी त्याची हिंट पण तुम्हाला खाली देत आहे. बघा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ रिजन बाउंडेड बाय, बघा आता हे सिलेंडर, घाबरून जायची काही गरज नाही आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ रिजन बाउंडेड बाय द सिलेंडर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4. सिलेंडर कसा असतो आपला, असा सर्क्युलर आणि वरती उभा असतो ना. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4. कट द रिजन अँड द प्लेन झेड इज इक्वल टू 0 अँड झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय. म्हणजे बघा, हा आपला सिलेंडर आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4 आणि झेड इज इक्वल टू 0 म्हणजे लोअर एंड आणि झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय हे अप्पर एंड येणार आहे झेडचे. म्हणजे 2 लिमिट तुम्हाला भेटले. आता राहिलेले लिमिट्स तुम्ही कसे शोधायचे बघूया आता. तर त्याची हिंट मी तुम्हाला खाली देत आहे. बघा, प्लेन बाउंडेड बाय झेड इज इक्वल टू 0 टू झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय. याच्यातून तुम्हाला झेडचे 2 लिमिट्स भेटले. ठीक आहे, सिलेंडर काय दिलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4. मग याच्यामध्ये झेड तर कुठेच नाही आहे, त्यामुळे तर झेड लिमिट करायची गरज नाही. डायरेक्ट वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 4 मायनस एक्स स्क्वेअर. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या, वाय इज इक्वल टू प्लस मायनस म्हणजे निगेटिव्ह 4 मायनस एक्स स्क्वेअर टू अप्पर पॉझिटिव्ह 4 मायनस एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट जे आहे ते तुमचे वायचे लिमिट्स आले. आता वायचे लिमिट्स वाय भेटले की वाय ह्याच्यात लिमिट करा. म्हणजे वाय इज इक्वल टू 0 पुट केला तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार 4. हे जर मी सॉल्व केलं तर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे प्लस मायनस 2. हे झाले एक्सचे लिमिट्स -2 टू +2. म्हणजे तुमचं एक्झाम्पल तुम्हाला कळालं. तर हे कसं बनेल, तर इट बिकम्स, बघा आता मी ह्याची तुम्हाला एक सिम्पल वेने सांगतो की हे असं बनेल. इथे व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रल वायचे झेडचे लिमिट झेड फ्रॉम 0 टू एक्स प्लस वाय. ओके, हे तर आहे डी झेड डी वाय डी एक्स तर फिक्स आहे. वाय फ्रॉम स्क्वेअर रूट निगेटिव्ह 4 मायनस एक्स स्क्वेअर टू स्क्वेअर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह आणि एक्सचे लिमिट्स एक्स फ्रॉम -2 टू +2. हे तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. ओके, ह्या इंटिग्रेशन सॉल्व करा, याचा आन्सर तुम्हाला काहीतरी येईल. ओके, नाही जमलं तर कोणीतरी सॉल्व करून हे व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकावे. ठीक आहे, सेम एक्झाम्पल अजून एक आहे तुमच्यासाठी होमवर्कला. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ सॉलिड
अंडर द पॅराबोलाइड. आता बघा पॅराबोलाइड दिलेला आहे, झेड इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड अबोव द रिजन बाउंडेड बाय वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर. ह्याचीही हिंट मी तुम्हाला देणार नाही मुद्दाम. हे तुम्ही सॉल्व करा तुमच्या बेसवर. नाही सॉल्व झालं तर पुन्हा एकदा विचारा, मी याचा आन्सर तुम्हाला पाठवून देईन, बट प्रयत्न करा. वाय बघा काय दिलं आहे, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर दिलेलं आहे, एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर दिलेलं आहे, झेड इज इक्वल टू हा पॅराबोलाइड दिला आहे. याच्यामधून तुम्हाला आता एक एक एलिमेंट करायचं. झेडचे लिमिट्स काय येणार बघा, झेड फ्रॉम 0 टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हा झालं झेडचे लिमिट्स. आता झेड भेटला की झेड एलिमेंट करायचा. वाय काय येईल, वायचे लिमिट्स दिलेले आहेत नाही ते चेक करा आणि तुम्हाला रिस्पेक्टिवली तुम्हाला सगळे लिमिट पॉईंट भेटतील. याचा आन्सर मी तुम्हाला सॉल्व करून देईल, पण आधी तुम्ही ह्याचा ट्राय करा. नेक्स्ट कन्सेप्ट वी आर गोइंग टू डिस्कस दॅट इज सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स. ओके, कार्टेशियन झाले, पोलर झाले. नेक्स्ट आता आपण जो पाहतो तो सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स आहे. त्यानंतर स्पेरिकल कोऑर्डिनेट्स आहेत आणि प्रत्येक कार्टेशियन ही प्रत्येक सिस्टीम कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. ओके, आता सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट काय आहेत ते बघा. सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स काढायचे. सिलेंडर काय असतं, सिलेंडरचं इक्वेशन काय आहे ते चेक करा एकदा. इफ बघा आता, इफ पॉईंट इज एक्स वाय झेड इन 3 डायमेन्शनल आर द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट पी इन R3. R3मध्ये तो एक पॉईंट आहे. वी कन्सिडर द पॉईंट पी आर थिटा झेड इज इक्वल टू बघा आता आर थिटा झेडमध्ये सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट, सिलेंडर म्हणलं झेड इज इक्वल टू काय असतं इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस ॲक्च्युली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, त्या टाईपमध्ये किंवा झेड इज इक्वल टू काहीतरी आहे, सिलेंडरचं इक्वेशन आहे. तर याच्यामध्ये आता मी काय करतो आहे, एक्सच्या ठिकाणी आर कॉस थिटा ठेवा, वायच्या ठिकाणी आर साईन थिटा ठेवा आणि झेडच्या ठिकाणी झेडच ठेवा. हे जे काही सिस्टीम हे जे आहे हे आहेत पोलर, हे आहेत ॲक्च्युली सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स. दीज आर द सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स. आता व्हॉल्यूम तर सगळ्यांना माहिती आहे, व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रल डी व्ही. सो ट्रिपल इंटिग्रल मीन्स डी वाय डी एक्स डी झेड किंवा डी झेड डी वाय डी एक्स किंवा डी एक्स डी वाय डी झेड हे सगळं आहे. आता ह्याच्यामुळे काय होईल बघा, ह्याचा जर मी जॅकोबियन काढला ह्या तीनचा यूज करून, एक्स हे ऑलरेडी तुम्हाला जॅकोबियन मेथड मी एक्झाम्पल सहित सांगितलेली आहे मागे. आता मी ह्याचा डी एक्स डी वाय डी झेड काय होईल आता आर थिटा झेडमध्ये, तर तो काय होतो आर डी थिटा डी झेड. ओके, हे झालं व्हॉल्यूम व्ही युजिंग सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स. आता बघा काय करायचं नेक्स्ट. इफ रिजन इज बाउंडेड अंडर प्लेन एफ ऑफ एक्स वाय झेड then the volume is v is equal to triple integral f of x comma y comma z dx dy dz. okay, triple integral f of x y z dx dy dz. ओके, म्हणजे काय झालं, ट्रिपल इंटिग्रल एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी काय ठेवतो आपण आर कॉस थिटा, वायच्या ठिकाणी काय ठेवतो सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट आर साईन थिटा, झेडच्या ठिकाणी झेडच ठेवा, डी एक्स डी वाय डी झेडच्या ठिकाणी काय ठेवणार आपण आर डी थिटा डी झेड. ओके, हे झाले माझे सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट. आणि ह्याचा यूज काय होतो, तर याचा यूज व्हॉल्यूम काढण्यासाठी होतो. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये विचारतात युजिंग सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स यू जस्ट फाइंड द व्हॉल्यूम. ओके, किंवा सिलेंडर वर्ड दिसला की तुम्ही सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स वापरा, की तुमचं एक्झाम्पल हे इझी होऊन जातं आणि तुम्हाला पटकन आन्सर मिळतं त्याचं. ठीक आहे, आता प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन पडतो की सर आता 3चे लिमिट्स काढायचे आहेत, आरचा थिटाचा आणि झेडचाही. मग ते कसे लिमिट्स काढायचे, आपण आत्ता जस्ट प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये मेथड यूज केली, तशीच मेथड इथं पण आहे, फक्त थोडासा व्ह्यू वेगळा आहे. बघा आता, सो नेक्स्ट टॉपिक इज हाऊ टू फाइंड द लिमिट्स इन सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स. बघा, हाऊ टू फाइंड द लिमिट्स इन सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट. मी स्टेप बाय स्टेप इथे सगळं लिहिलेलं आहे. मी एक पॉईंट तुम्हाला सांगतो आणि एक्झाम्पल ह्याच्यानंतर जे आपण डिस्कस करणार आहे त्या एक्झाम्पलमुळे तुम्हाला अजून मोर क्लिअर कट आयडिया येऊन जाईल की नेमकं काय करायचं आहे. ओके, तर बघा आता, so let us take that example. First step, identify the limits of काय झेडचे लिमिट्स आधी आयडेंटिफाईड करा. झेड इज इक्वल टू ॲक्च्युली आर कॉस थिटा आणि ते आर साईन थिटा आणि झेड इज ठेवणारच आहे. झेडच्या ठिकाणी झेड ठेवला तर ते काय होईल, झेड इज इक्वल टू G1 आर थिटा आणि झेड इज इक्वल टू G2 आर थिटा. हे झाले झेडचे लिमिट्स. फॉर दॅट काय काय करायचं बघा, कन्वर्ट द गिवन इक्वेशन्स इन टू सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट. मग आपण काय करायचं, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट ठेवून द्यायचे त्याच्यामध्ये. ओके, देन स्केच द रिजन स्केच करा जमलंच तर. तिसरा पॉईंट, टेक अ लाईन पॅरलल टू झेड ॲक्सिसची पॅरलल लाईन घ्यायची इन द इन्क्रीजिंग डायरेक्शन ऑफ झेड पासिंग थ्रू द रिजन. ओके, ही टेक
अ लाईन पॅरलल टू झेड ॲक्सिस इन द इन्क्रीजिंग डायरेक्शन ऑफ झेड पासिंग थ्रू द लाईन. म्हणजे ते झेडचे लिमिट्स तुम्हाला मिळतील. ओके, तर हे झाले झेडसाठी. नेक्स्ट इलिमिनेट झेड. झेड इलिमिनेट करा. एक झेडचे लिमिट्स भेटले का आता झेड इलिमिनेट करायचं. इलिमिनेट झेड बिटवीन टू इक्वेशन्स टू ऑब्टेन द रिजन ऑफ इंटिग्रेशन ऑन XY प्लेन इन पोलर कॉर्डिनेट्स. आता झेड इलिमिनेट झाला की रिमेनिंग काय राहणार आहे, पोलर कॉर्डिनेट्स राहणार आहे. XY प्लेन इन पोलर कॉर्डिनेट्स. ओके, नेक्स्ट आहे इफ द बेस रिजन इज नॉट स्पेसिफाईड. मग काय, इलिमिनेट झेड बिटवीन equation to obtain the region of integration on XY plane in polar coordinates if the base region is not specified. हे तुम्हाला ऐकताना थोडंसं वाटेल किंवा हे कळत नाही आहे, बट एक्झाम्पल सॉल्व करताना अतिशय सोपी मेथड आहे याची. सगळे एक्झाम्पल इझी आहेत, फक्त तुम्हाला ही कन्सेप्ट कळली पाहिजे. नेक्स्ट तिसरा स्टेप आहे आयडेंटिफाय द लिमिट्स ऑफ आर बाय टेकिंग द रेडियस स्ट्रीप. आता तो ॲक्च्युली सगळं राहणार, तो रिजन राहणार आहे पोलर कॉर्डिनेट्समध्ये. मग तुम्हाला आता काय करायचं आहे, आर बाय टेकिंग द रेडियस स्ट्रीप फ्रॉम ओरिजिन इन द डायरेक्शन ऑफ आर. मग त्यामुळे तुम्हाला आरचे लिमिट्स मिळतील आणि ती रेडियस स्ट्रीप मूव्ह करा, तुम्हाला थिटाचे लिमिट्स मिळतील. म्हणजे ज्या रिजन वाईज सगळा रिजन जर मी कवर केला तर तुम्हाला तो थिटा आपोआपच मिळून जाईल. ओके, नेक्स्ट आता हे झालं सिलेंड्रिकल कॉर्डिनेटचे लिमिट्स कसे फाइंड आउट करायची ही मेथड. बट आता तुम्हाला एक्झाम्पल घेतल्याशिवाय हे कळणार नाही, तो लेटेस्ट टेक एक्झाम्पल. ओके, सिलेंड्रिकल कॉर्डिनेट सिस्टीम ही अतिशय सोपी सिस्टीम आहे. याने आपण व्हॉल्यूम काढतो, ट्रिपल इंटिग्रल काढतो. आता इथे बघा एक्झाम्पल, तुम्हाला इथं तुम्हाला सांगितलं नाही की यूज द सिलेंड्रिकल कॉर्डिनेट सिस्टीम, बट लुक ॲट द एक्झाम्पल. इव्हॅल्युएट ट्रिपल इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ x² + y² dv ओव्हर द रिजन बाउंडेड बाय द सिलेंडर x² + y² इज इक्वल टू 1. बघा, सिलेंडर म्हणजे सिलेंडर दिसला की सिलेंड्रिकल कॉर्डिनेट्स वापरावे, हे एक हिंट असेल तुमच्यासाठी. ओव्हर द पॅराबोलाइड z इज इक्वल टू 1 - x² - y² बिलो द प्लेन z इज इक्वल टू 4. म्हणजे z इज इक्वल टू 4च्या खाली आणि याचे z इज इक्वल टू 1 - x² - y². आणि सिलेंडर बघा काय दिलेलं आहे, बाउंडेड बाय द सिलेंडर x² + y² इज इक्वल टू 1. अतिशय इझी प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला ह्याचं काय करेन आता, ॲक्च्युली डायग्राम 3 डायमेन्शनची 2 डायमेन्शनमध्ये काढायला खूप हे, बट तरी पण समजून घेण्याचा प्रयत्न करेल. लुक ॲट द डायग्राम फर्स्ट. z इज इक्वल टू 0 इथं तर आहे, z इज इक्वल टू 4 समवेअर ही आहे, z इज इक्वल टू 4. ठीक आहे, आता ओव्हर द पॅराबोलाइड म्हणले z इज इक्वल टू 1 - x² - y². हे सिलेंडर तुमचा आहे x² + y² इज इक्वल टू 1. दिस ॲक्च्युली रेडियस 1चं सिलेंडर आहे. सपोज कसं काढावं आता, ओके, हा सिलेंडर आहे. ओके, सो हा आहे x² + y² इज इक्वल टू 1 रेडियस. ओके, z इज इक्वल टू 1 - x² पॅराबोलाइड. ओके, ही इमॅजिन डायग्राम काढण्याचं थोडंसं टफनेस आहे, बट एक्झाम्पल अतिशय इझी आहे. बघा एक्झाम्पल सॉल्व करणं. आता मी 1 बाय 1 एक स्टेप तुम्हाला सांगेल आणि जे तुम्हाला मेथड्स लिहून दिले त्या मेथडवरती एक आधी फर्स्ट काय करायचं आहे, आयडेंटिफाय द लिमिट्स ऑफ झेड. मला आधी झेडचे लिमिट्स काढायचे आहेत. तर बघा झेडचे लिमिट काढण्यासाठी काय करायचं, युझिंग सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स काय आहेत ते, x इज इक्वल टू r cos थीटा, y इज इक्वल टू r sin थीटा, z इज इक्वल टू z ठेवा. तर काय होईल झेडचे लिमिट्स काढण्यासाठी, तर बघा झेड ओव्हर द पॅराबोलाइड z इज इक्वल टू 1 - x² - y² बिलो द प्लेन z इज इक्वल टू 4. तर हे काय होईल बघा, z इज इक्वल टू झेडच्या ठिकाणी z 1 - r² cos² थीटा - r² sin² थीटा. तर हे काय बनेल, r² कॉमन निघाला, 1 - r² बनला. सो z इज तसंच z इज इक्वल टू 4 इज याच्या बिलो, याच्या खाली, म्हणजे झेडचे लिमिट्स काय झाले, देअरफॉर लिमिट्स ऑफ z आर फ्रॉम 1 - r² टू z इज इक्वल टू 4. ठीक आहे, हे झाले झेडचे लिमिट्स. नेक्स्ट झेड भेटला, आता झेड इलिमिनेट करायची गरज आहे का, झेडचे लिमिट्स भेटले. आता नेक्स्ट काय आहे बघा इक्वेशन, सिलेंडर झेड इलिमिनेट केल्यानंतर आता काय राहिलं, x² + y² हा सिलेंडर. ॲक्च्युली हा झाला कार्टेशियन कॉर्डिनेट्समध्ये. जर मी ह्याच्यामध्ये पुट केला तर काय होईल, तर बघा आता लिमिट्स ऑफ वाय नाही ॲक्च्युली आर, लिमिट्स ऑफ आर काढायचे आहेत. तर ॲक्च्युली x² याच्यामध्ये जर रेडियल स्ट्रीप ड्रॉ केली, रेडियल स्ट्रीप आर फ्रॉम 0 आहे, आता हे करायचं आहे. तर बघा आता काय होईल,
आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय 1. त्यामुळे हे काय आलं आर स्क्वेअर इज इक्वल टू 1 टेक स्क्वेअर रूट आर इज इक्वल टू प्लस मायनस 1 म्हणजे रेडियस स्टेप. देअरफॉर लिमिट्स ऑफ आर फ्रॉम आर इज इक्वल टू 0 रेडियल स्ट्रिप 0 पासून चालू होते टू आर इज इक्वल टू 1. ठीक आहे. सो हे झालं रेडियस नेवर निगेटिव्ह त्यामुळे आपण इथं +1 घेतलेलं आहे. हे झाले लिमिट्स ऑफ आर. सिमिलरली लिमिट्स ऑफ थिटा. आता बघा तुमचा सिलेंडर असा आहे सर्क्युलर रिजन ड्रॉ होतो. सर्क्युलर त्याचा बेस आला सर्कलमध्ये. मग आता सर्कलचं काय असतं अख्खी आता ती रेडियल स्ट्रिप इथून 0 पासून कुठेपर्यंत जाईल तर अख्खं रोटेशन कंप्लीट करेल. सो थिटा फ्रॉम 0 टू 360 360 फिरेल ना ते. तर 360 म्हणजे काय 2π. तर थिटाचे लिमिट्स काय आले 0 to 2π. ओके अतिशय इझी आहे. पहिल्यांदा झेडचे लिमिट्स काढले देन झेड लिमिटमध्ये झेड काढून टाकलं पण जे दिले होते त्याच्यामध्ये झेड नव्हताच त्यामुळे x² + y² इज इक्वल टू 1 ह्याच्यामध्ये हे कॉर्डिनेट्स वापरले पोलर कॉर्डिनेट तुम्हाला आरची व्हॅल्यू भेटली +1. पण रेडियस स्ट्रिप ओरिजिनपासून चालू होते त्यामुळे ओरिजिन आर फ्रॉम 0 घेतला आपण. सो 0 to r फ्रॉम 1. तर आता हे बघा काय झालं देअरफॉर द ट्रिपल इंटिग्रल x² + y² dv बिकम्स बघा ट्रिपल इंटिग्रल. आता हे काय होईल स्क्वेअर रूट ऑफ x² + y² म्हणजे काय r² cos स्क्वेअर रूट ऑफ r² म्हणजे r. हे झालं r. dv म्हणजे r dr d थिटा dz dr d थिटा ॲक्च्युली ठीक आहे पण आपण ते नंतर लिहून घेऊ. तर हे काय झालं बघा. सो इट बिकम्स ट्रिपल इंटिग्रल r स्क्वेअर dz dr d थिटा. झेडचे लिमिट्स पहिल्यांदा लिहून घ्या. तर झेड काय असेल झेड इज इक्वल टू 1 - r² टू झेड इज इक्वल टू 4. आता आरचे लिमिट्स आर फ्रॉम 0 to r इज इक्वल टू 1 अँड थिटा फ्रॉम 0 to 2π. हे झाले माझे ते एक्झाम्पल कन्वर्ट करून झालं सिलेंड्रिकल कॉर्डिनेट्समध्ये. आता एक्झाम्पल सॉल्व करणं अतिशय इझी आहे. तर एक्झाम्पल सॉल्व करूया आपण. ठीक आहे. इथे 0 to 2π आउटसाईड 0 to 1 विच इज आउटसाईड r² विथ रिस्पेक्ट टू डी झेड घेतलं तर हे r² ॲज इट इज झेड लिमिट्स इथे 4 हा 1 - r² dr d थिटा. त्याच्यामध्ये अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकला. ओके आता हे सॉल्व केल्यानंतर काय होईल बघा इंटिग्रेशन r² इज कॉन्स्टंट झेडचं इंटिग्रेशन काय आहे इंटिग्रेशन ऑफ डी झेड इज झेड अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट झेडचं अप्पर लिमिट आहे 4 मायनस लोअर लिमिट टाकला 1 - r² बट हे मायनसमुळे घेतलं साईन बदललं. तर हे काय आलं 1 + r² dr d थिटा. आता हे सॉल्व करून घेतल्यानंतर काय होईल 3r² + r⁴ dr d थिटा. आता याचं इंटिग्रेशन घ्या विथ रिस्पेक्ट टू r. तर 3r³ r²चं इंटिग्रेशन r³ 3 ला 3 कॅन्सल प्लस r⁴चं इंटिग्रेशन r⁵/5 इंटिग्रेशन 0 to 1 d थिटा. तर हे काय होईल इंटिग्रेशन 0 to 2π 3 ला 3 कॅन्सल केला अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवल्यानंतर हे येईल 6/5 विथ 6/5 टेक इट आउटसाईड इंटिग्रेशन 0 to 2π d थिटा राहिला. इंटिग्रेशन ऑफ डी थिटा इज थिटा आणि त्याचे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं तर आन्सर किती येणार आहे 2π 2 × 6 म्हणजे 12π/5. दिस इज माय आन्सर. ओके सो दिस इज द एक्झाम्पल फॉर अ सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट. ओके सो फॉर द होमवर्क I'll give the example. You just solve this example to the home and just show me and just check it out is it correct or not. But it's very easy how to find the limits of z, how to find the limits of r and how to find the limits of theta. Already we have discussed everything. If you have a problem you can ask me on a WhatsApp group or you can call me anytime. So you just solve this example, just see this video again and again, just understand the concept. It's very easy method, use of cylindrical coordinate system. Okay, if you have seen if you will see the example like this, the word is cylinder, then try to use, and triple integration is there, then try to use cylindrical coordinate system. Okay, so this is the hint for you. It will give you correct answer and it's very easy method. So just solve it. Up to this, take care, bye bye. Okay, so for the homework purpose I'll give the example and that example will be sent on your WhatsApp group. Okay, you just solve it,
ज्या दिवशी व्हिडिओ अपलोड करेल त्याच दिवशी ते व्हिडिओ पाहत चला. एखादी कन्सेप्ट नाही कळली तर ते विचारत चला की सर हा कन्सेप्ट नाही कळलेला आहे. ओके, तर अशा तऱ्हेने तुमचा अभ्यास पण होईल आणि तुमची प्रॅक्टिसही होऊन जाईल. सो बाय, टेक केअर.